उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत। भारतीय सैनिकांकरता रक्तदान यात्रेला सांगलीतून सुरुवात होणार आहे। यात्रा जम्मू काश्मीर इथल्या आर्मी कमांड रुग्णालयात पोहोचणार आहे। सांगली जिल्ह्यातील 1000 तरुण रक्तदान करतील। यात एकनाथ शिंदे देखील सहभागी होतील। या सगळ्या परिसराचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। भारतीय सैनिकांकरता रक्तदान यात्रेला सांगलीतून सुरुवात होणार आहे। सांगली जिल्ह्यातील 1000 तरुण रक्तदान करतील। यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा देखील सहभाग असेल। आपण पाहतोय जम्मू काश्मीर दौऱ्याला उपमुख्यमंत्र्यांच्या सुरुवात झालेली आहे आणि याच दौऱ्याअंतर्गत हा महत्त्वाचा खरं तर टप्पा मानला जातोय। रक्तदान शिबिराच्या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी स्वतः रक्तदान करतील। रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिबिरात स्वतः उपस्थित असणार आहेत, स्वतः रक्तदान करणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी जर आपण पाहिलं तर श्रीनगरचा जो एअरपोर्टचा रस्ता आहे, या एअरपोर्टचा रस्ता आणि मुख्य शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी ती करण्यात आलेली आहे। खास करून हा सगळा जर रस्ता आपण पाहिला तर आज भगवामय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण एकनाथ शिंदे हे कट्टर हिंदुत्ववादी नेते असताना आपण नेहमीच ते सांगत असतात आणि तशीच परिस्थिती आज आपल्याला थेट काश्मीरमध्ये देखील पाहायला मिळते। जवळपास 1000 सांगलीतले जे पहिलवान तरुण आहेत ते येणार आहेत आणि रक्तदान करणार आहेत आणि या कार्यक्रमासाठी जे आहे ते गेल्या काही दिवसापासून सातत्याने जम्मू असेल काश्मीर असेल इथे मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येते आणि आज या तयारीचा अंतिम टप्पा आपल्याला असलेला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सगळीकडे झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर याच हॉटेलमध्ये आतल्या या मोकळ्या भागेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत आणि त्याची देखील तयारी जी आहे ती इथं आपल्याला पाहायला मिळते। तयारी देखील अंतिम टप्प्यात आलेली दिसते। जवळपास दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इकडे येतील आणि आज नेमका जो कार्यक्रम झाला, जे महारक्तदान शिबिर भरवण्यात आलं, ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या आपले जवान आहेत या जवानांना मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यांच्या पुढे नतमस्तक होत त्या जवानांना एक आदर देत हा रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आहे तो घेण्यात येतोय। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, काश्मीर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।